नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या तिसऱ्या बॅचची आहे ते कॅन्डलिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। आज 14वा दिवस झालेला आहे, म्हणजेच आपला 14वा दिवस 8 वाजता पूर्ण झालेला आहे आणि आता जे आहे ते 9 वाजता आहेत, म्हणजे आपल्याला आज 14 दिवसाचा कालावधी अंड्यांना पूर्ण झालेला आहे। आणि या पाठीमागे तुम्हाला जे आपले मशीन दिसते त्या मशीनमध्ये जे अंडे आहेत ते 24 अंडे आहेत, त्याच्यामधले 2 अंड्यावरती आपण क्रॉस मारलेले, म्हणजे 7व्या दिवशी कॅन्डलिंगमध्ये त्या अंड्यांमध्ये जीव तयार नव्हता। तर बघूया त्या अंड्यांमध्ये जीव तयार झालेला आहे का। आणि आज आपली 14व्या दिवसाची तिसऱ्या बॅचची कॅन्डलिंग आहे। पहिल्या बॅचमध्ये आपल्याला 30 पैकी 17 पिल्ले निघाले, दुसऱ्या बॅचला 26 पैकी 24 पिल्ले निघाले आणि जे बॅच आहे त्याच्यामधले आपले 22 पिल्ले आहेत दुसऱ्या बॅचचे, ठीक आहे। तर जी मोठी पिल्ले होते त्याच्यामधले 2 पिल्ले आपले शेडमधून बाहेर गेले, त्याच्यामुळे ते आपल्याला सापडले नाहीत। आणि याच्यामध्ये आपले हे 12 दिवसाचे 22 पिल्ले आहेत, जे की 24 अंड्यातून निघालेले, ठीक आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता सध्या जी तिसरी बॅच आहे त्या तिसऱ्या बॅचचा 14वा कॅन्डलिंगचा दिवस आहे। तर कॅन्डलिंग तुम्ही कशी करताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला, महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात पोहोचला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग आपण आपल्या तिसऱ्या बॅचची दुसरी कॅन्डलिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। कॅन्डलिंग 3 असतात, पण आपण 18व्या दिवशी अंडे हलवत नाही, डायरेक्टली ठेवून देतो आयसोलेशनसाठी आणि आपण 2च कॅन्डलिंग करतो एका बॅचमध्ये। तर आपण ती दुसरी कॅन्डलिंग आहे ते करणार आहोत। तर कॅन्डलिंग कशी करायची ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल। तर हे आपला जो पाठीमागचा मशीन आहे, इन्क्युबेटर आहे, ते तिसऱ्यामधला ट्रे आपण बाहेर काढणार आहोत आणि त्याच्यामधने आपल्या मोबाईलच्या टॉर्चनी आपण जे अंडे आहेत ते प्रत्येक अंडे चेक करणार आहोत। चला तर मग मी तुम्हाला आपला ट्रे आहे, मशीन आहे, मशीनमधले अंडे बाहेर काढणार आहे आणि एक एक अंडं आहे ते कॅन्डलिंग करून चेक करणार आहोत। चला तर मग आपण जे कॅन्डलिंगसाठी ट्रे आहे तो आपण ट्रे बाहेर काढणार आहेत, ठीक आहे। सध्या आपले जागा करूया, ठीक आहे। तर हा आपला मशीन आहे, इन्क्युबेटर आहे आणि या इन्क्युबेटरमधनं आपण ट्रे बाहेर काढणार आहोत, ठीक आहे। हा आपला डोअर आहे। तर आपण जी आपली टर्निंगची जी पिन आहे ती आतमधनं पिन काढूया, जेणेकरून आपल्याला ट्रे बाहेर काढता येईल, ठीक आहे। आपण जे ट्रेची पिन आहे ते काढलेली आहे, फॉगर सध्या चालू झालेला तुम्ही पाहू शकता। आता आपण हा आपला ट्रे आहे ते बाहेर घेऊया। तर मित्रांनो, जे ट्रे आहे ते आपण बाहेर काढलेला आहे, ठीक आहे। हा ट्रे आपण बाहेर काढलेला आहे। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपलं मशीन आपल्याला लावून टाकायचं, जेणेकरून आपलं मध्ये तापमान आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे, ठीक आहे। आपण मशीन लावून टाकलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ही पूर्ण लाईट आहे ते बंद करावी लागणार आहे, कारण की अंडे चेक करण्यासाठी आपल्याला पूर्ण लाईट आहे ते बंदच करावी लागणार आहे, ठीक आहे। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता मी तुम्हाला डायरेक्टली जे अंड्याचं आहे ते एक एक कॅन्डलिंग मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला कॅमेरा आता आपण कंटिन्यू करणार नसतं, आपण डायरेक्ट कॅमेरा अंड्यावरती दाखवणार, फायनल जी बाईट आहे मी तुम्हाला देणार आहे। चला तर मग तेच आपण एक लाईट बंद करून अंडे चेक करूया। तर शेतकरी बांधवांनो, आपले जे 24 अंडे आहेत त्या 24 अंड्यामध्ये 22 अंड्यामध्ये जीव तयार झालेला आहे। आपल्या 7व्या कॅन्डलिंगमध्ये सुद्धा, म्हणजे 7व्या दिवशी सुद्धा जी पहिली कॅन्डलिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा 24 पैकी 22 अंड्यामध्येच आपल्याला जे आहे ते जीव झालेला तयार दिसला होता। आणि आता पण सेम आहे, 22 अंड्यामध्ये जीव तयार झालेला आहे आणि उरलेल्या 2 अंड्यांमध्ये जीव तयार झालेला नाही। तर हे आपलं अपडेट आहे। तर आपण आपला हा अंड्याचा ट्रे आहे तो डायरेक्टली मशीनमध्ये टाकूया, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला
जास्त वेळ बाहेर ठेवायला जमत नाही. आपण एक 10 ते 12 मिनिटामध्ये जे आहे ते पूर्ण कॅन्डलिंग करत असतो. ठीक आहे. आपण जो आपला हा ट्रे आहे तो हळूवारपणे आतमध्ये ठेवूया. ठीक आहे. तो ट्रे आपण आता आतमध्ये ठेवतो आणि पूर्ण ऑटोमॅटिक आहे, त्याच्यामुळे आपल्याला याला छेडछाड करायची गरज नाही. ठीक आहे. आणि ही जी आपली ट्रेची पिन आहे ते आपण ट्रेची पिन लावून टाकूया, जेणेकरून जो ट्रे आहे तो अजून 4 दिवस आपल्याला फिरवायचा आहे. म्हणजेच आज आपला 14वा दिवस आहे, तर आपल्याला 18व्या दिवसापर्यंत जो ट्रे आहे ते फिरवायचा आहे. त्यानंतर आपलं पूर्ण आयसोलेशन राहणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपले जे 14व्या दिवशीची दुसरी कॅन्डलिंग आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि थोडंसं पावसाच्या वातावरणामुळे आपण काय केलं याच्यावरती थोडंसं पोतं झाकतो, जेणेकरून आपलं बाहेरचं पाणी वगैरे याच्यामध्ये येऊ नये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा 14 दिवशीचा कॅन्डलिंगचा व्हिडिओ होता. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.